शिर्डी परिसरातील फूल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांची बाजू न्यायालयात सक्षमपणे मांडून श्री साईबाबा मंदिरातील फुलांची बंदी उठवल्याबद्दल महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे समस्त फूल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांनी आज आभार व्यक्त करून फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये आनंद उत्सव साजरा केला। पुढे ते काय म्हणाले पाहूया। आज हा जो निकाल लागलेला आहे हा सर्वसामान्य जे शेतकरी आहेत, सर्वसामान्य जी जनता आहे, ज्या फुलाच्या व्यवसायावर त्यांचे अनेक दिवसांपासून पोट भरायचं त्यांचं एक साधन होतं, ते एक सुजय विखे पाटील साहेब त्यांनी जो शब्द दिलेला आहे तो त्यांनी पाळलेला आहे। नामदार विखे पाटील साहेबांनी जो शब्द दिलेला आहे तो आज त्यांनी पाळलेला आहे आणि म्हणून तमाम जनतेच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो। आणि एक ह्या निमित्तानं सिद्ध झालेलं आहे की एकदा एखादं काम जर करायचं असलं, तडीच न्यायचं असलं, या लोकांच्या हितासाठी असेल, शेतकऱ्यांच्या हितासाठी असेल, तर ते फक्त आणि फक्त राधाकृष्ण विखे पाटील करू शकतात। राधाकृष्ण विखे पाटलांचा विजय असो। अनेकदा आरोप करत होते, काय आरोप करायचा करू द्या। आजच निवडणुकीचा निकाल लागलेला आहे, महायुतीचं सरकार येणार आहे आणि परत एकदा मोठ्या फरकाने या ठिकाणी नामदार साहेब निवडून येणार आहेत आणि जनतेच्या कामासाठी परत अहोरात्र ते काम करणार आहेत। सत्याचा विजय झाला, सत्याचा या ठिकाणी सत्याचा। बाहेरच्या तालुक्यातील विरोधकांनी या ठिकाणी शिर्डीचं वातावरण वाईट केलं आणि नाना प्रकारचे आरोप नामदार साहेबांवर या विखे पाटलांवर केले। या साई मंदिरातले फुलं खरं तर उच्च न्यायालयाच्या आदेशानं बंद झाले होते, आज त्यांच्याच आदेशानं आणि सन्माननीय नामदार विखे साहेब आणि सुजय दादा यांच्या माध्यमातून हे फुलं पुनश्च चालू झाले। अशा रीतीनं हा सत्याचा विजय आहे। खऱ्या अर्थानं नामदार साहेबांना तुम्ही किती त्यांच्या शरीरावर चिंतोडे उडवले, परंतु सर्वसामान्य जनता ही नामदार विखे साहेबांच्या बरोबर राहील, सुजय दादांच्या बरोबर राहील। कारण या ठिकाणी तुम्ही कितीही कुटील राजकारण केलं, या ठिकाणच्या तालुक्याचं कितीही तुम्ही वाईट राजकारण केलं, किती युवकांचा बुद्धिभेद केला, किती युवकांची माती फडकवली, परंतु सर्व युवक, सर्व माता भगिनी, सर्व शेतकरी समाज हा सर्व नामदार विखे साहेबांबरोबर आहे, हे पुनश्च एकदा सिद्ध झालेलं आहे। आणि नामदार साहेबांची भूमिका ही सातत्यानं शेतकरी आणि व्यापाऱ्यांबरोबर राहिली, हे याच्यातून सिद्ध झालं आहे। धन्यवाद।